नमस्कार मित्रांनो, मी रोशन पवार पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता खरं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलेलं की माझं काय प्रॉब्लेम, कशामुळे व्हिडिओ नाही टाकत आहे. ठीक आहे. सो आत्ता जो आपण व्हिडिओ बनवतो आहे तो आहे आपल्या होळीचा, म्हणजेच आज आपल्या होळी दहन आहे. सो आजच्या होळी दहनामध्ये आता आम्हीसुद्धा चाललो आमच्या देवळाच्या माळावरती. देवळाच्या माळावरती आता कसं सकाळीसुद्धा कामामध्ये होतो आणि ऋषभ पण जरा थोडा खेळायला वगैरे गेलेला. सो आता आम्ही चाललो आहे आणि पाहूया कशा प्रकारे पूर्वतयारी करतात त्या होळीसाठी. हा ऋषभ, तू गेलेलास काले आपल्या देवाच्या माळा? काय काय चाललं आहे तिकडे? म्हणजे तिथं फाट्या बिट्या आणतात मोठमोठे. हां, आणि खरं तर ना एक मेन गोष्ट म्हणजे ऋषू आता गावीच असतो ना ऋषभ? गावाला शाळेमध्ये आहे. खरं तर हे इंग्लिश शाळा वगैरे तर खरं तर मला हे सर्व खूप अति वाटतं. ठीक आहे, जे कोणी शिकतात त्याच्या म्हणजे बोलतात ना, ज्याला कोणाला जमत असं इंग्लिश शाळेत शिकतात. पण खरी मजा ऋषी तुला कसं वाटतं मुंबईच्या इंग्लिश शाळेमध्ये की गावच्या मराठी शाळेमध्ये? कसं वाटतं, मजा येते की गावच्या शाळेत? हो. काय कसं शिकवतात? गावचं शिक्षण कसं असतं? एकदम चांगलं. आणि गावाला तुला कसं वाटतंय? म्हणजे एकदम भारी वाटतं एकदम. सो फिरायला पण जाम मजा येते. हां, मुंबईमध्ये कसे गल्ल्या गल्ल्यातून फिरायला मजा येते. अच्छा. तर मग कसं तुला गावापेक्षा मुंबईपेक्षा तुला गाव मस्त वाटतं ना? बघा ना, एकदम शांतता आहे. आणि आता आपले चाकरमानी वगैरे यायला लागलेतच, हळूहळू सर्वात येतील. आणि रात्री तर खूपच मजा येईल. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तर अजूनच मजा येणार, कारण की आपल्या दाखव महाराजांच्या पालखीचं प्रस्ताव येणार प्रत्येक घरोघरी. आणि काय ना काहीतरी नवीन असतं, गोडधोड वगैरे आजच्या दिवसात तर पुरणपोळी खायला मिळणारच आहे. सो आता आपण चाललो आहे आपल्या दाखोबा देवाच्या मंदिराजवळ आणि पाहूया आपल्या होळीची तयारी कशी होते, आपल्या होळीचा माड वगैरे कसं आणतात. सो ते पाहूया. खरं तर मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवता येत नाहीत काही दिवसापासून, त्यासाठी खरंच मनापासून माफी मागतो. पण जेवढा होईल प्रयत्न तेवढं मी करतो आहे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचे. तो चला, जास्त मी बोलत नाही, आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की काय होतं ते. सो चला, लाईट सी बरं मंडळी, आता आपण आलो फायनल देवाच्या माळ्यावरती. आणि आता बघता येतं आपल्या होळीसाठी लागणारी लाकडं वगैरे सुद्धा हे आलेली आहेत. आणि आपल्या काही ग्रामस्थ वगैरे गेले आहेत घरी जेवणासाठी. सो ते येतीलच. आणि आता जवळजवळ 4 वाजता आपल्या या होळी उभी करण्याचा कार्यक्रम सुरूच करू. नंतर लेट्स पाहूया. ऊन पण भरपूर होते, फक्त किती भरपूर ऊन झालेलं आहे. या पाहूया. आणि ते आपल्या संरक्षणासाठी आत्ता जस्ट आपले मुरुड तालुक्याचे आपले इन्स्पेक्टर जे होते त्यांनी आपल्या संरक्षणासाठी, म्हणजे कोणत्याही प्रकारचा तंटा वगैरे न होण्यासाठी इथे आपले एक हवालदारला सुद्धा इथे एक सोडून केलेलं. अजून त्यांच्या मदतीसाठी येतील, पण काय नाही, एक ॲज अ सेफ्टी. खरं तर आपलं हे गाव एकदम तंटामुक्तच आहे. आणि जास्त काही आपल्या गावी भांडण वगैरे तर होण्याचा काही प्रश्न नाही, कारण आपल्या गावची जे ग्रामस्थ आहेत एकदम सर्व समजुतीने घेतात. सो जाऊया. तर मंडळी, आता आपला फायनल आपला जो होळीचा हो म्हणतायत. बघताय किती पोरं एकदम मजा करत आणतायत. सो बघताय, अरे दमलो काय रे? नाचा मला पुढच्याच फक्त नाचलेत.
बघता पाणी आपलं माड आणलेलं मस्त एकदम चांगलं सजूनच आणलेलं करतं. सुपारीचं माड आपलं हे आणि बघता सोबतच किती आपले ग्रामस्थ वगैरे ते खूप छान. अजून कमी तर हे कमीच आहेत खरं तर. आपले हे जे बाकीचे ग्रामस्थ आहेत आपले खाली मुंबईकर आहेत, ते मुंबईवरून येतील संध्याकाळी. तर आता लवकरात लवकर आपण सुरुवात करूया आपल्या होळी उभी करायला. तर मुलांची माहिती आहे फक्त. आता इथे लगेचच आपल्या होळी उभी करण्याचा कार्यक्रम सुरुवातच करूया. आपले गावचे पाटील जो त्याच्या आधी आधी कसं आपण उभी करूया होळी त्याचं पुन्हा नियोजन करतात बरोबर एकदम. आणि कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये त्यासाठीच बरोबर एकदम बघून घेऊया. बघा कशा प्रकारे उभी करतात ते. दादा इथंच होता, कुठे गेला? ब्लॉगच बनवतो देवा भाई. यांचा सुद्धा आयडिया आहे इंस्टाग्रामचे ना, हायकिंग विथ देवा. देव्या काय बोलतो आपल्या गावच्या होळीबद्दल? काय तुझा 2 शब्द काय बोलू शकतो? यावर्षी तर खूप लाकडं आणलेले आहेत, भरपूर प्रमाणात आणलेले आहेत, हा. मोठी असणार. आणि म्हणजे यावर्षी आपल्या ग्रामस्थांचा उत्साह काय म्हणतोय? यावर्षी जो हे आहे ना नवीन काहीतरी करणार हा ते खूप चांगल्या मध्ये सजवून सुद्धा आणलेलं आहे त्याला. होता आणि पोरांनी नाचून एन्जॉय पण केलं खूप. अच्छा. नाही म्हणजे आपल्या या वर्षी आपल्या ग्रामस्थांचा उत्साह काय म्हणतो तुझ्याप्रमाणे? म्हणजे सगळ्यांना मुंबईकर आणि ग्रामस्थ जे आहेत त्यांच्याबद्दल काय तुझं म्हणणं आहे? दरवर्षीप्रमाणे जसं असतो त्याप्रमाणे. आणि या वर्षी पण आपण काहीतरी आपल्या होळीनिमित्त काहीतरी नवीन एक मोहीम आखलेली ना? यावर्षी आम्ही स्वच्छता मोहीम आखलेली. अच्छा. हा हा. सर्व यंग पिढी एकत्र येऊन जशी शाळेमध्ये केलं जातं त्याप्रमाणे केलेली. आणि खरं तर आजचा जो उद्देश असा असतो की प्रत्येकाने आपले गाव स्वच्छ ठेवण्याचं काय म्हणजे आपल्या ग्रामस्थांची जबाबदारी नसते तर आपल्या जे तरुण पिढी आहे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे. खूप चांगलं. तर या पाहूया आता कशा वगैरे. तू पण शॉर्ट घेतेस ना? छोटी लहान मुलं पण आलेले हो. पुढाकार घेतलेला नाही घेतलंच पाहिजे ऑब्विसली. तुम्ही पण होता ना रे सकाळी स्वच्छता मोहीमला? कोण कोण होता? मग कोणी किती किती साफ केलं सांगा लवकर. कुठे कुठे साफ केलं? तर चला ठीक आहे, आपण नंतर सर्वांचे मनोगत घेऊच. तर त्याआधी आपण आपली होळी उभी करण्याचा कार्यक्रम बघूया. युवराज भाई सुद्धा आता आलेले आहेत उठून. कुठे गेलेला? झोपले आहे ना मेल्या? हे बघा आजचे तरुण पिढी मला झोपा काढतात. शॉर्ट काढ त्याने शॉर्टच काढ ना, लॉंग यायचंच घेतो म्हणजे लगेच आपलं एडिट करता येईल ना. नाही तो टच नाही होते, जरा राहू दे, फक्त प्ले आणि पाऊस कर. डायरेक्ट चालू बोलते हा ना. उचलून दाखवा एक. हा तो बटन दाबायचं साडीला. वरडा आय 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 दम आहे दम आहे. समर्थ काय दिसतच नाही. काय दिसला प्ले कर फक्त. झूम आहे.
पाठवून घ्या. तर इथे बघता आपल्या इथं पूर्ण अशी सजावट चालू आहे मंदिराची. राजेश दादा आमचे नेहमीच पुढे कार्यकर्ते पुढेच असतात. कोण आहे? अरे भावेश आहे काय? भावेश आहे. तर इथे लाइटिंग लावण्याचं काम चालू आहे आणि आपलं हे गळ्याचे दाखवा महाराज. खरं तर तुम्हाला जी लाइटिंग आहे संध्याकाळी दाखवतो. खूप छान असं मंदिर सजवतात आणि खूप चांगलं वातावरण असं होतं खूप. आणि आपलं DJ वगैरेचं असतात म्हणजे आपल्या ग्रामस्थांना एन्जॉय वगैरे करण्यासाठी. सो पाहूया. खरं तर काय काय शॉर्ट्स घ्यायचे तर असे भरपूर शॉर्ट्स तुम्हाला असं दाखवू शकतो यातले, पण व्हिडिओ भरपूर मोठा होईल. सो काही हरकत नाही. आणि इथेच आपली होळी उभी करण्याचा कार्यक्रम चालूच आहे. तर इथं आपल्या होळीचा जो होम असतो तर इथं पेंडा म्हणजे लगेच आग मिळण्यासाठी लगेच ते वाढलं जातं. आणि इथे वरती कोंबाला आपल्या इथे एक कोंबडीचा पिल्लू म्हणून लावतो. काय काय अहो ही बांगडी काढा हो मामा. फुटले काय नाही म्हटलं फुटले का काय. हे कशासाठी बांधलं? होम आहे. मग तो बांधला काय? लाकडं उभी केलं वरती लास्ट होम. अच्छा लास्टला उभं करणार. कोण आहे रे? मला आणले ना अजून. अजून आपल्या ह्या दुसऱ्या होळीसाठी लागणारे जे लाकडं आहेत त्या सुद्धा आलेले आहेत. तर आपले ग्रामस्थ आहेत सगळं मिळून वगैरे कामं करतात. बघताय हा बा आला एकदम HD मध्ये. HD मध्ये एकदम. हो रवाडा वल्लच मेले.
आलाय मस्त आहे. संध्याकाळी काढू चांगला, संध्याकाळी काढूया चांगला. तर मंडई बघता इथली सुद्धा होळीचं काम चालू आहे आणि मग आपली जी दुसरी होळी त्याचं काम चालू आहे. आपली ही जी 2 होळीची प्रथा आहे, काय कायचं गैरसमज होते की गावात असं काय वैर वगैरे आहे का, तर असं काय नाही. आपली पूर्वजन्मापासून आपली प्रथा चालू आहे होळीची. तर काही आपली ग्रामस्थ मंडळी इथे होळी वगैरे साजरी करतात, म्हणजे एकाच आपल्या गावातल्या आहेत, कोणत्याही प्रकारचा वाद वगैरे नाही. फक्त एक खरं तर पहिला जो आपला जो होळीचा जो मान आहे तो आपले जे जसं तुम्हाला म्हटलं की तमाशेच आहे, जसं की खेळी वगैरे त्यांचा मान असतो. आणि दुसरं म्हणजे गावकरी लावतात आता. सो तर आता आपल्या होळीचा आता तयारी चालू आहे. त्यातच आपल्या संध्याकाळी खूप आता चांगल्या पद्धतीने बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे होळीचा सण साजरा करतात. आपल्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल, यावर्षी सुद्धा काहीतरी नवीन असेल. तर खरं तर मेन असतो आपला होळीचा मेन बुंदा म्हणजे बेस, तो खूप महत्त्वाचा असतो. उभं राहणं म्हणजे त्याच्यावरतीच पण आपलं होळी टिकून राहते. तर तेच चांगल्यापणे सेट करण्याचं काम चालू आहे फक्त. खालून घे अंक्या अजून थोडी आतमध्ये मंडई आता आपली फायनली होळी उभी झालेली आहे. पण आता आपलं एक होमाला शीत बांधतं. शीत म्हणजे याला आपलं हा असं शेवरीचा झाड असतो आणि त्याच्यामध्ये वरच्या टोकाला पण एक पिल्लू बांधतो. सो त्यासाठी आणलेले शेवर म्हणतात त्याला.
सो आणि फक्त आता आपलं फायनली आपली होळी याचा उभी झालेलीच आहे. फक्त आता ते जास्त लवकर जाण्यासाठी हे जे आपलं गवत असतो, सुका गवत असतो ते लावतात. त्याच्याने काय होतं की आपल्याला लवकर पेट घेते होळी. तुला माहिती आहे का काय असतं होळीमध्ये कसं कसं करतात ते? नाही मग तू गावाला जाऊन काय केलंस वर्षभर? अच्छा. तर मग आता इथं फक्त सर्वांची लगबग तर चालूच आहे. आणि अजून आपलं ग्रामस्थ कुठे गेले आहेत, फक्त दुपारी जेवून आले. आता एकदा होळी उभी झाली की मग सर्वजण जातील आणि डायरेक्ट येणार संध्याकाळी 7 वाजता. आणि मग इथे आपल्या इथे नाच गाण्याचा प्रोग्राम असतोच, जसं की आपलेच गावकरी जे आहेत ते नाचतील, एन्जॉय करतील मस्त आहे की छान अशा पद्धतीने. अजून समोरची होळी अजून पूर्ण झालेली नाही आहे, तर त्यासाठी अजून आपले ग्रामस्थ या होळीत कंप्लीट केल्याच्या नंतर तर या इकडच्या होळीची आता मीसाठी तर मदत करायला गेलेत आणि फटाफट आता ते होळी लवकरात लवकर उभी करतील. तर मी जसं की तुम्हाला सांगितलेलं आपल्याच कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही आपल्या गावामध्ये. जे काही आहेत ते आहे काढतोय रे आता नाही. एक आपल्या लोकांचा उत्साह वगैरे असतं. आणि आपल्या इथं आंब्याचे टाळ्या लागलेत, एकदम शुभ असं मानलं जातं, त्यासाठी आंब्याच्या टाळ्या. बघ आवाज पाहिजे, अवस्था काय हा कोकण ताकद. कसं वाटतं तुम्हाला? काय सांगू शकत नाही. चेहऱ्याच्या हास्यावरून कळून जा किती मजा येते. आणि खरी मजा तर संध्याकाळी आहे. पुढच्या काय म्हणायचं तुला? 2 शब्द? 2 शब्द? अरे होळी आहे तर बोल. फक्त मंडळी आता आपण होळीची तर पूर्वतयारी तर पाहिलीच आहे आणि आता खरी मजा संध्याकाळी येणार. पण आता मी आलो जस्ट घरी आणि घरीसुद्धा एक छानपैकी आपलं असं पुरणपोळीचा बेत चालू आहे. तर पाहूया कशा प्रकारे पुरणपोळी वगैरे बनवतात आणि काय चाललं आपलं घरी. खरं आपण जास्त करून आजच्या व्हिडिओमध्ये बाहेरच दाखवलं आहे की गावकीमध्ये काय मामासुद्धा आलेले आहेत. मामा तुम्ही पण गेले ना होय? हालत बघा काय झाली. आणि इथे बघा मुंबई असो किंवा गाव, आम्हाला इथे आमची कामं करावीच लागणार. आणि इथे आई मामा मामी वगैरे इथे पुरणपोळी बनवत आहेत. हे बघा मॅडम काय बनवत आहे? हा आवाजच येत नाही. तर आपल्या इथे मामी आई आणि बायकोला मस्त छान पुरणपोळीचा बेत चालू आहे. आणि आता आपण जाऊया मस्त की संध्याकाळची वाट बघूया. संध्याकाळचं अजून छान असं जल्लोष असेलच. आणि कशाप्रकारे आपली पारंपरिक पद्धतीने जी आपली होळी लावतात तर ते सुद्धा पाहायचं आहे. तर बघा किती छान असं मस्त क्लायमेट झालेलं आहे. मस्त एकदम संध्याकाळचं वातावरण आहे. आपण खरं तर कधी मला येऊन इथे 2 दिवस झाले माहितीच नाही पडले खरं तर. सो चला. हाच होता ना? हाच होता ना भावाची व्हिडिओ कर. याला आधीच काले अजून काय दिसतं त्याच्यात. नको बोल नाही माझ्या भावाला का रंगू का म्हणजे स्वतःहून तू रंगवलं. तर मंडळी बघतात आपली एकदम छान अशी होळी तयार झालेली आहे. ही एक होळी आणि समोर एक होळी. समोर अशी एक आपली लाईट दिसते, आपण नंतर थोडा वेळ जाऊन दाखवूयाच. आणि तिथे स्पीकर वाजत असल्यामुळे ना लवकर व्हिडिओ नाही काढायला मिळत आहे खरं तर. तर आता आपले ग्रामस्थ वगैरे आलेले आहेत आणि अजून यायचे बाकी आहेत. खरं तर आपले मुंबईकर सुद्धा येतात.
त्यामुळे त्यांची आपण वाट पाहतो 12 वाजेपर्यंत. त्यानंतर मग आपण होली दहनाचा कार्यक्रम सुरुवात करतो. तर बघताय आणि त्या मुलांचा आपला रंगपंचमी आत्तापासून खेळायची सुरुवात झालेली आहे खरं तर. तर या पाहूया, वाट पाहूया आणि कशा प्रकारे पूजा वगैरे करतात ते सुद्धा आपण पाहूया. खरं तर मी आलेलो काही वेळापूर्वी तिकडे, पण झालं असं की स्पीकर वाजल्यामुळे मला काही व्हिडिओज बनवायला मिळाले नाही. तर मंडळी अरे असणार तर खरं तरी तर आवाज येत नाही. काय पण या ठिकाणी फाग बोलले जातील याची सर्वांनीच नोंद घ्यायची आहे. सर्व गावातील महिला ग्रामस्थ यांना विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर आपण धाकोबाच्या माळावर यायचं आहे. 11:50 बरोबर धाकोबाच्या होळी उत्सवासाठी आपण फाग बोलले जाणार आहेत याची नोंद घ्यायची आहे. कोणता पाळेला कलंकीच्या बेटी एका कोणता पाळेला, कलंकीच्या बेटी एका कोणता पाळेला, कलंकीच्या बेटी एका कोणता पाळेला, वाकडा तिकडा कोंब गगनास गेला, वाकडा तिकडा कोम गगनास गेला, वाकडा तिकडा कोंब गगनास गेला, वाकडा तिकडा कोम गगनास गेला, तो कोंब गेला सोनार आळी, तो कोम गेला सोनार आळे, तो कोंब गेला सोनार आळी, तो कोम गेला सोनार आळे, सोनार दादाने सोनार पण केलं, सोनार दादानी सोनार पण केलं, सोनार दादाने सोनार पण केलं, सोनार दादानी सोनार पण केलं. या पालकी पण देव बस, या पालकी कोण देव बस, या नान म्हणून सोन्याचं ठस, रुपयाचं नान बांधून सोन्याचं टस, रुपयाचं नान म्हणून सोन्याचं ठस, रुपयाचं नान बांधून सोन्याचं टस, या पालकी कोण देव बस, 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 या पालकी धानोबा बस, या पालकी धाकोबा बस, या पालकी धानोबा बस, या पालकी धाकोबा बस. गगनास गेला, कोंबडा तांबट आली, तो कोंबडा तांबट आली, तो कोंबडा तांबट आली, तो कोंबडा तांबट आली, तांबट दादानी तांबट पण केलं, तांबट दादानी तांबट पण केलं, तांबट दादानी तांबट पण केलं, तांबट दादानी तांबट पण केलं. रुपयाचं नान म्हणून सोन्याचं ठस, रुपयाचं नान म्हणून सोन्याचं ठस, रुपयाचं नान म्हणून सोन्याचं ठस,
कसं रुपयाचं नाण म्हणून सोन्याचं कसं त्या पालखी कोण बस जाओ पालखी कोण देव बस त्या पालखी होली माई बस जाओ पालखी होली माई बस त्या पालखी होली माई बस जाओ पालखी डोंगरीवरी आमच्या दाखोबा देवाला सोन्याची तरी सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या धाकवा महाराजांचे विश्वस्त जयंतराव मार्गे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होळी या ठिकाणी लावण्यात येणार आहे. सर्वांना विनंती आहे की आपण आपला जो श्रीफळ जो आहे तो फेकू नये. या ठिकाणी होळीबाईच्या ठिकाणी आपण अर्पण करण्यात यावं. चा सॉरी लाईट का बंद केली हा इकडे लागली नाही दिसत नाही आरामात रे इकडे नको ये हे आहे रे अजून मागे का मागे पडतील अरे गेला अरे वेळेला घेतला तुझ्याकडे ऋतिक